दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जलवाहिनी केबल गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या जेलरोडच्या रस्त्यांची आता पावसामुळे पूर्ण वाट लागली। रस्ता त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज बुधवारी दिनांक 4 रोजी सकाळच्या सुमारास भीमनगर इथं घोडे बैलगाड्या आंदोलनात सहभागी करत अनोखं असं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला। जलरोडला सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे। पावसाळ्यात पायी तसंच गाडी घेऊन चालणं धोक्याचं झालंय। या रस्त्याने जाणारे हजारो विद्यार्थी, कामगार, नागरिकांचे होणारे हाल, अपघात त्वरित थांबवावेत, रस्ता दर्जेदारपणे दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेनं केली। तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की गणेशोत्सवा अगोदर जर कधी रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे। याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, माजी नगरसेवक रतन बोराडे, दिनकर आढाव, बाळासाहेब शेलार, रंजना बोराडे, सुनील बोराडे, योगेश नागरे, राजभाऊ लोखंडे, सुधाकर जाधव, भैया मनियार, सागर भोजने, विक्रम खरोटे, किरण डहाळे, मुसूद जिलानी, योगेश भोर, सागर निकाळे, राजू मोरे, उमेश शिंदे, राहुल बोराडे, मयूर आढाव, चंदू महानुभाव, विनायक आढाव उपस्थित होते। तर सदर आंदोलनाचं आयोजन माजी नगरसेविका मंगला आढाव, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, कुलदीप आव्हाड, विभाग प्रमुख रोशन आढाव यांनी केलं होतं। आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहराची परिस्थिती जर आपण रस्त्यांची बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। जे सत्तेमध्ये आहे तेच देखावा करण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांना भेटता खोटं नाटक करतात, हे देखील संपूर्ण शहरातल्या लोकांनी बघितलेलं आहे। जेलरोड परिसरामध्ये या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण बघितली अतिशय वाईट आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रशांत देवे असतील, मंगलाताई असतील, रंजनाताई बोराडे असतील, सगळे पदाधिकारी असतील, यांनी ठरवलं की या ठिकाणी आपल्याला प्रचंड मोठं असं आंदोलन करायचं आहे। त्यावेळेस मी विचार केला आंदोलन का करावं लागतंय। 6 महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं, डांबरीकरण झालं आणि 6 महिन्यामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। आपण आंदोलन करायचं, पुन्हा हे कामं काढतील, पुन्हा त्याच ठेकेदाराला कामं देतील, पुन्हा पैसे खायचं काम करतील आणि पुन्हा खड्डे पडतील। हे ठिकाणी बंद झालं पाहिजे आणि या आंदोलनाच्या माध्यमामधून आम्ही एकच सांगतोय की 3-4 दिवसामध्ये गणेश उत्सव येत आहे। गणेश उत्सवाच्या आत या ठिकाणी रस्त्याचं काम झालं पाहिजे, अन्यथा शिवसेना याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या भागामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार।